लिहायचंय की सरकारी कामात अडथळा आणला म्हणून चौकाच्या केस एवढा सोपा कायदा आहे. त्या चौकाच्या केस दाखल करा सोडून द्या विषय. काय भाषा बघू द्या. काय भाषेत तुम्ही लिगा म्हणून काय बाकीचे जे थांबले आहे का तुम्हाला अक्कल नाही का? आम्ही अहो तसं नव्हे, चांगले पदाधिकारी कोण त्रास होणार नाही तुम्हाला, काळजी करू नका. आम्ही काही करू चौघजण जप्ती देत नाहीत असं तुम्ही लिहा. त्यांच्या विरोधात 303 दाखल करा, त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करा, विषय सोडून द्या. तुमचे पी आहेत ठेवलं जातं आणि सगळे आमचे इतर उपाय पायबंद थांबवले जातात. हे कुठली पद्धत आहे? बरं आता करायचे जप्ती पण 2-4 दिवसात करा ना. अजून आम्ही काय म्हणतो 2 दिवसानं करा, आमचं काही विरोध नाही. ही गोष्ट जप्ती देत नाही. मला एका ठिकाणची जप्ती दिली, बाकी ठिकाणची जप्ती देत नाही. कायदा सुव्यवस्था एवढंच तुम्हाला द्यायचे, दुसरं काय विषय. चला चला मी विषय जाऊ. तुम्ही भांडण संस्थेची नाही, तुमची भांडण कोणाशी आहे? वसूल अधिकाऱ्याची. तुम्ही संस्था कशाला अंगावर घेताय? मॅडम आमचं प्रामाणिक म्हणून सांगतो तुम्हाला त्या जागेची किंमत माहिती नाही, बरोबर. माझं म्हणणं आहे त्या जागेची किंमत 2 कोटी. आता मार्केट भावनं किती किंमत होते ते जबाबदारी ऐका जरा मी काय म्हणतोय, ती जबाबदारी सरकारची. ऐका मी काय म्हणतोय, ती तुम्ही नाही ना ठरवायची, ती ठरवणार कोण? बरोबर, ती ठरवणार कोण? जो घेणार आहे देणार आहे, बरोबर. आता संस्थेने ती ताब्यात घेतली, बरोबर. आता संस्थेने ताब्यात घेतल्यानंतर ती जमीन कितीला ऐकायची काय ऐकायची संस्था ठरवणार. पण त्यात ती मूळ मालकाचा हेतू असतो. जर मूळ मालकाला वाटलं की माझी आता परिस्थिती सुधारली तर ती माझी जबाबदारी मी परत घेऊ शकतो. मग आता त्यातनं जर वसुली होत नसेल तर बाकीच्या वस्तूला हात लावायचा, तोपर्यंत हात लावायचा ना. हा कायदा. आता तुम्हाला हा कायदा पाळायचे न पाळायचे ही सगळी जबाबदारी तुमच्या अजिबात नाही. मग दोन्ही जप्त्या एकत्रच मागितल्या, दोन्ही जप्त्या एकत्र घ्यायच्या. तुमचा हेतू काय होता ते त्यांना बेघर करणं. माझं म्हणणं काय 10 मग त्या सगळ्या जप्त्या त्या सगळ्या ऐका मी काय म्हणतोय कायद्याचा केस पाडण्याचा दोघांनीचा उपयोग नाही. सकाळी लेखा परीक्षेत रिपोर्ट इथं बसले चर्चेला, सकाळपासून 10 ते 2 लेखा परीक्षेत चर्चेला बसले. त्यांनी असं सांगितलं तुम्ही इकडं जप्तीला रोखू नका, आपण चर्चेला बसू. 10 ऐका मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, नुकसान होईल उद्या कुणाचं ऐका. ठीक आहे रे, नाही फॅमिलीला आत्महत्या करा. चला काय अरे आमच्या विरोधात जरा तुमच्या दम असेल तर आम्ही अडवत मी तुमच्या बरोबर आहे. त्यावेळेस चला ह्याच्यात किस्ता दम आहे मला बघू द्या, विनंती करतो आम्ही. नाही मॅडम, अहो सकाळपासून आम्हाला फसवलं असू द्या. काय संबंध बोलायचा सर, त्यांचा काय संबंध बोलायचा? वसुली अधिकारी आहेत ना, तुमचा काय संबंध बोलायचा? तुमचा काय संबंध बोलायचा? तुमचा काय संबंध
संबंध बोलायचा तुमचा काय संबंध बोलायचा तुमचा काय संबंध बोलायचा तुमचा काय संबंध बोलायचा तुम्ही बोलायचं नाही अजिबात वसुली अधिकारी त्यांनी बोलायचं मॅडम त्यांचा काय अधिकार आहे बोलायचा तुमचा अधिकार काय बोलायचा कशाला बोलता तुम्ही मध्ये एक मिनिट काय तुम्ही कशाला बोलता मध्ये थांबा जरा एक मिनिट कसं घालवीन काय चाललंय पोलिसांच्या समोर तुम्ही थांबा कायदा हो मॅडम प्लीज तुम्हाला हात धरू शकत नाही मला हात धरू शकत नाही काय होत नाही जाऊ घरी काय काय होत नाही त्याबद्दल चर्चेला बसवले अहो सकाळपासून चर्चेला बसवायचं नाही मॅडम जाऊ तुम्ही मी सांगितलं तसं करा जावा गोष्ट सरकार जावा जप्ती होऊन देत नाहीत म्हणून ऐका जरा मी काय म्हणतो जप्ती होऊन देत नाहीत म्हणून या चौघांना तुम्हाला काय करायचं करा जप्ती होऊन देत नाही चला जावा जावा सरकार मी काय म्हणतो हे बोलवाय नाही वसुली कोणाची हे रस्त्यावर येणार ऐका की मग मॅडम आमची विनंती आहे चला आपण तिथं संस्थेमध्ये मला काय म्हणायचं तुम्ही ऐका की वसुली अधिकारी त्यांच्याशी चर्चा माझी झाली का तुम्ही कोणाची मला घेतलं मी तुम्हाला परत सांगतोय ही कामाची पद्धत नव्हे ही पद्धत कामाची नव्हे तुम्ही लावा ना सांगता आज सहकार आयुक्तांच्या बरोबर चौकशी झाल्यानंतर ऐका 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 त्यांची चर्चा काय होती या प्रकरणाचं टेस्ट ऑडिट चालू आहे टेस्ट ऑडिट होत नाही दूध का दूध पाणी होत नाही या कर्जदारांनी कर्ज उचलले नाही उचलले संस्थेला भरले नाही भरले आम्हाला माहिती नाही आम्ही ह्यांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी कुठे कुठे ऐका की चौकशीत लागले ना आम्ही तेच म्हणतोय चौकशीत लागले ना म्हणून तर आले ना चौकशीसाठी एक मिनिट ऐका कोल्हापुरे साहेब ऐका की कोल्हापुरे साहेब कशासाठी आले सगळ्यात मोठा फ्रॉड आहे संचालक बॉडीचा कोल्हापुरे साहेब त्यांनी 10 गुंठ प्रॉपर्टी लागली ऑलरेडी संचालक बॉडीवर तुम्हाला काय परवानगी दिली काय कोल्हापुरे साहेब संचालक बॉडी असेल तसे काय सांगतात आमच्यासमोर कसं सांगतात तुम्हाला फक्त बोलता नाही पाहिजे आणि बाकीच्यांनी काय बोललं पाहिजे संचालक बॉडी असेल हे तुम्हाला कोणी अधिकार दिले मग कोल्हापुरे साहेबांना तुम्ही पुढे करून आजच्या कारवाईत आम्हाला आणि त्यांची चौकशी आणि जप्ती हे फार वेगवेगळे डिफरन्स बाबी आहेत डिफरन्स एकातले नाही आमचं लगेच संचालक बॉडीवर येतात मॅडम तुम्हाला काय ऐका तुम्हाला आमच्यावर केस करण्यासाठी अधिकार आहे आम्ही ही जप्तीची कारवाई रोखणार आहोत संचालक जर पुढे आले वसुली अधिकारी सोडून आणि जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला स्वाभिमानी शेतकरी संघटना जबाबदार नाही त्या महिलेनं किंवा यानं आत्महत्याचा प्रयत्न केला तर संचालक जबाबदार असतील वसुली अधिकाऱ्यांना विनंती आहे आम्ही काय म्हणतोय आता जर ही रस्त्यावर भांडायला तयार आहे आता मॅडम तुम्ही काय जप्त केलं शेती जप्त केली शेतीतून वसुली द्यायची होते का त्याच्या काठीला गेले का मग आता परत काय करायचे आता एक जप्ती केली त्या जप्तीत जरा आवाज जरा थांबा जरा साहेब तुम्ही जप्ती केली त्याचं ऑडिट केले किती काय किंमत होती काय केले बरोबर मग त्यातनं जर वसुली होत असेल तर दुसऱ्या व्यक्तीला ऐका जरा पहिली गोष्ट सांगतो समजून घ्या कायदा समजून घ्या मॅडम जरा मुळात म्हणजे ह्यांना शेती ही तारण घेता येत नाही कारण ह्यांना दिलेलं लायसन काय असतं बिगर शेती तुम्ही आता शेती जप्त करून आला कुठल्या कायद्यानं आला मग कायद्यात अशी तरतूद नाही सरकारमध्ये अशी तरतूद नाही की तुम्ही शेती गहाण ठेवू शकता त्यांना तो अधिकारच नाही तरी त्यांनी तो अधिकाराचा गैरफायदा
ऐका जरा. त्याच्या पुढं सांगतो इकडे ऐका मॅडम त्याच्या पुढे सांगतो ऐका जरा मॅडम जरा 2 मिनिटं त्याच्या पुढे जर त्या जमिनीत त्यांची वसूल कर्जाची वसुली होत असेल तर दुसरं रिलेटेड प्रश्न मला विचारा. तिथं जप्ती झाली जप्ती आता त्याचं काय होतंय त्याची किती किंमत होते ऐका जरा तुम्ही काय सगळी जप्ती केलं का सगळी जप्ती केलं का मग आता काय करताय तुम्ही शेती जप्ती केली ना शेती जप्ती केली की नाही केली शेती जप्ती केली की नाही त्याची विक्री करा त्यातनं काय प्रॉफिट बघा कधी आलोय त्यातनं झाली नाही तर तुमची घ्या ना काय सांगताय तुम्ही काय त्याच्या वेळेला म्हणजे तुम्ही अख्खं घरदार विकायला लावा आणि त्यातनं घ्या आमचं काय समाधानचा विषय ठरवा तुम्ही का कर्ज दिलं ती कर्ज मिळालंच नाही आम्हाला आता तर भरणार कसं आम्ही पुढे हातात मिळालेलं नाही आमच्या म्हणजे तुम्ही कर्ज देणार नुसती तुम्ही नावे टाकली नावे ग्रामपंचायतीने म्हणून टाकलं 200 राहिलं टाकली त्याची दोन राहिली नावं घेता नुसती तुम्ही वर एक सह्या घ्या तुम्ही आमची नावं लावा. त्यांनी आता काय जप्त केली शेती बरोबर शेतीतनं जर माझे पैसे वसूल करायचे झाले नाहीत तर माझी बाकीची प्रॉपर्टी हात लावायचा हा कायदा आहे. आता तुम्हाला ह्याच्या पुढचं काय करायचं आहे ते तुमचं तुम्ही ठरवा बरोबर ना तुम्ही आम्हाला लेखी देता का देत नाही कोणाची लेखी तुम्ही कोण आहे लेखी द्याल तुम्हाला मी का तुमचा नोकर आहे का तुमचा सेवक आहे कोण आहे सांगणार आहे तुम्ही नाही ना मग तुम्ही मला नाही सांगायचं मी वसुलाधी कशी बोलतोय ज्याच्या नावाने ऑर्डर आहे ना इकडे का कदम साहेब इकडे का ज्याच्या नावाने ऑर्डर आहे ना इकडे का ज्याच्या नावाने ऑर्डर आहे ना त्याशी बोलतोय मी कलेक्टरनं ज्याच्या नावाने ऑर्डर दिली ना वसुलाधिकारच्या त्याशी बोलतोय मी त्यानं ठरवायचं आता ही झालेली जमीन मी वसूल केली आता ह्याची किंमत किती बाजारभावानुसार त्यातनं जर माझं कर्ज वसूल नाही झालं तर पुढची पाऊल मी तुम्ही जर सगळंच वसूल करत असाल उद्या म्हणाल माझं घरदार वसूल होऊन बी माझी किंमत वसूल होत नाही मग काय बायका म्हणून घालतो ना त्याची असा काय तर चालतो का बोला विषय काय की ही खाती 2 वेगवेगळी आहेत मी म्हणतो 50 असू द्या आता तुम्ही काय म्हणतोय का तुम्ही दिली का 2 वेगवेगळी कर्ज आहेत आणि 2 वेगवेगळी तारणे घेऊन दिलेली कर्ज आहेत. मुळात तुम्हाला शेती कर्ज घ्यायला येतं का शेती तुम्हाला तुम्ही म्हणताय काय कायद्यात असेल ठीक आहे मी ना म्हणत नाही पण तुम्ही ऐका ना मला मी आज्ञाने असं समजा मला फक्त सांगा की शेती तुम्हाला मागणी करा घेता येते का तुम्ही चौकशी करा मन जप्तीला या ना मग माझं म्हणणं तेच आहे तुम्हाला जर लायसन आहे बिगर शेती तर तुम्ही शेती ह्या पद्धतीनं त्यांना न्याय मागू शकता आम्ही दुसरं काय मागतोय तुम्हाला कशी वसुली करायची आम्ही सगळे थांबतो वेगळी गोष्ट संचालकांना माहित नाही संस्थेच्या पिशव्या बाहेर जात होत्या लॉकरमधनं मोडून येत होत्या बाहेरनं त्या दृष्टीनं काय बघितलं या संचालकांनी त्यांचा काय संबंध बोलायचा वसुली अधिकारी आहेत ना तुमचा काय संबंध बोलायचा 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 तुम्ही बोलायचं नाही अजिबात वसुली अधिकारी त्यांनी बोलायचं मॅडम त्यांचा काय अधिकार आहे बोलायचा तुमचा अधिकार काय बोलायचा अधिकार नाही आम्हाला कशाला बोलता तुम्ही मध्ये एक मिनिट काय तुम्ही कशाला बोलता मध्ये थांबा जरा एक मिनिट आमच्या गायकवाड कसं घालवीन आरामखोर काय चाललंय पोलिसांच्या समोर तुम्ही थांबा कायदा हो मॅडम प्लीज तुम्हाला हात धरू शकत नाही मला हात धरू शकत नाही काय होत नाही
जाऊ घरी काय जायचं? नाही, मी नाही जाणार घरी. जप्ती काय होत नाही नाही जाणार घरी. सकाळपासून चर्चेला बसवलंय. अहो सकाळपासून चर्चेला बसवायचं नाही त्यांनी. मॅडम जाऊ तुम्ही मी सांगितलं तसं करा जावा गोष्ट सरकार जावा जप्ती होऊन देत नाहीत म्हणून ऐका जरा मी काय म्हणतो जप्ती होऊन देत नाहीत म्हणून त्या कशाला करा तुम्हाला काय करायचं करा जप्ती होऊन देत नाही चला जावा मी नाही घेतलं. जावा सर कोण आहे आपलं माणसाला चला पुढे गोष्टीशी बोलणं करा. विजयकडे पुढं. चर्चेला माने साहेब वसुली अधिकारी कोण आहेत? त्याला बँकेचे वसुली अधिकारी कोण आहेत? स्पीकर ऑन करा. कोण आहेत बघा. हॅलो हां बोला साहेब चौकशीचा विषय चालू आहे हा कर्ज प्रकरणाचा बर त्यांना पुढची तारीख दिली तरी चालू शकेल हां पुढची तारीख दिली तरी चालू शकेल हॅलो हॅलो साहेब, ही सगळी शासकीय यंत्रणा आहे. संस्था त्यांना तारीख देऊ शकत नाही. ते आता मंडलाधिकारी ठरवतील पुढची द्यायची का आज ताबा घ्यायची. हे कोण आहे ते साहेब? सरकारी अधिकारी कोण माहित नाही आपल्याला कोण आहे. कोण आहे ते? साहेब कोल्हापुरी साहेब आहे. असं काय करताय नाही नाही, मी बघितलं नाही ना कोण साहेब. बरं, बघितलं ना. सरकारी क्लास 1 अधिकारी हा आहे. साहेब ऐका. हॅलो हा बोला साहेब साहेब, तर मंडलाधिकाऱ्यांचं काय म्हणणं येत आहे, तुम्ही डायरेक्ट मंडलाधिकाऱ्यांशी चर्चा करा. कारण ताबा ते देणार आहेत आणि फेडरेशन ताबा घेणार आहे. संस्थेचा ह्याच्यात रोल नाही, कारण वसुली अधिकारी ताबा संस्थेत देणार आहे. कशाला बोलतोय मग? तुम्हाला काय करायचं मॅडम? तुम्ही जसं सांगाल कोल्हापुरी तसं साहेब एक मिनिट दोन थांबा जरा. थांबा दोन. तुम्ही जे मॅडम, सांगाल दोन ते, मिनिटं, तुम्ही सांगाल ते, त्याप्रमाणे दोन मिनिटं. मॅडम, दोन ऐका ऐका 2 मिनिटं ऐका. कोल्हापुरे साहेब स्पीकर ऑन केलेला आहे. तुम्ही सकाळी राजू शेट्टींच्या बरोबर त्यांच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या बोलून चर्चेला बोलवलं आम्हाला. संस्थेमध्ये तुम्ही आम्हाला चर्चेला बोलवलं. संस्थेबरोबरच्या काही लोकांनी या आपण तोडगा काढू, पैसे भरायला सांगू, आम्ही सहकार्याची भावना दाखवली. बरं, आम्ही कायद्याला कुठं अडथळा केला का? बरं, आम्ही काय विनंती केली की या प्रकरणाची चौकशी लागली. सन्माननीय राजू शेट्टी साहेबांनी आम्हाला या प्रकरणाची चौकशीची माहिती घ्यायला तुमच्याकडे पाठवलं. तुम्ही संस्थेला विनंती करा. 2-3 दिवस पुढे टाकला. हां बरं, ह्यात चुकीचं काय आहे का? संस्थेनं तुम्हाला सहकार्याची भावना दाखवली होती की नाही सकाळी? मग आता मला सांगा, तुम्हाला पुढे बोलून सरकारी अधिकाऱ्यांशी चर्चेला ठेवून आमची फसवणूक करतात असा आमचा आरोप आहे. आता तुम्ही तुमच्या लायबिलिटीज घेऊन आमची विनंती अशी आहे की आम्हाला 2-3 दिवसांची पुढची तारीख द्यावी. संबंधित 2-3 दिवसानंतरच्या ताब्याच्या प्रक्रियेचा येणारा खर्च संबंधित कर्जदाराकडे पुन्हा वसूल करावा. आमची काही तक्रार नाही. पण आज तुमच्या डायलॉगनुसार सन्माननीय राजू शेट्टी, सहकार आयुक्त या सगळ्यांच्या चर्चेनुसार जे काय झालंय त्या चर्चेनुसार आज तुम्ही कारवाई पुढे टाकला, एवढीच आमची विनंती. संस्थेचे कोण आहेत बाबा? आहे काय वसुली अधिकारी? कोल्हापुरी साहेब आहेत. कोल्हापूर साहेब. त्यांच्याशी बोला हा कोल्हापुरी साहेब नमस्कार. ते टेम्पररी आम्हाला काही अडचण आहे बघा, हा टेम्पररी थांबवली तर ही जप्ती आपल्याला 4थ्या दिवशी घेता येणार का? ते म्हणले 3 दिवस थांबवा. ठीक आहे, तुम्ही म्हणतात 4थ्या दिवशी घेता येणार का? कारण संस्था कित्येक वर्ष थांबली याला. आज 4 दिवस 2 दिवस नाही आहे. आणि मग जर हे होत नसेल तर संस्थेचे पैसे कसे वसूल होणार एवढंच आम्हाला तुम्ही सांगा. आम्हाला काय नको, आमचे पैसे वसूल झाले पाहिजे एवढाच आमचा उद्देश आहे. बाकी आम्ही कसल्यातही इंटरेस्टेड नाही, कोणाच्या ह्याच्यात नाही. सगळी संस्था हेच, संस्था सगळे पदाधिकारी हेच म्हणतात काय आपले पैसे वसूल झाले पाहिजे एवढंच. साहेब आम्ही वसूल करून देतो. 4 दिवस आम्ही वसूल करून देतो. विकायला आम्ही स्वतः तुम्हाला सहभागी दाखवतो. तर ती प्रक्रिया 4थ्या दिवशी चालते का एवढं सांगा. आणि चालत असेल तर तुम्ही आम्हाला तसं आमच्या अधिकाऱ्यांना सांगा. बरोबर आहे का नाही? इथं मॅडम आहेत, इथं पवार साहेब आहेत, त्यांना तुम्ही सांगा. बरोबर 15 मग त्यांच्याशी चर्चा करा आणि मग मला सांगा.
कॅन्सल करायची पुन्हा नाही आली म्हणजे पुन्हा पहिल्यापासून येपासून झेडपर्यंत ABCD 2 मिनिटं मी त्यांच्याशी बोलतो कोल्हापुरेची मॅडमनंच घेऊ देत नाही. आता आम्ही तुम्हाला काय सांगतोय मला एक मिनिट तुमचं काय म्हणणं काय ते सांगा. पण मला त्यावेळेस मला परत तुम्हाला ती परत प्रक्रिया तशीच करावी लागणार आहे. लक्षात आलं? आता धन्यवाद. मॅडमजी जर सांगितलं त्याच्याप्रमाणे आहे. बस आता जी काय ती प्रोसिजर संपलं. मॅडमने सांगितलं आमचं काम संपलेलं आहे. बोला. ठीक आहे, चालेल. शरद सहकारी पतसंस्था वाटार स्टेशन या संस्थेविरोधामध्ये संबंधित कर्जदार धर्माधिकारी सुहास धर्माधिकाऱ्यांनी राजू शेट्टी यांच्याकडे तक्रार केली होती की या प्रकरणामध्ये माझी फसवणूक होत आहे. सन्माननीय राजू शेट्टींनी संबंधित कर्जदाराची बाजू ऐकून घेऊन या संस्थेतील या 3 संबंधित कर्ज प्रकरणाचं टेस्ट ऑडिट करण्यासाठी सहकार आयुक्तांचा आदेश घेतलेला आहे. आज गेले 10-12 दिवस या संस्थेची चौकशी सुरू आहे. या टेस्ट ऑडिटच्या अनुषंगानं माननीय कोल्हापुरे साहेब चौकशी करत असताना या सगळ्या प्रक्रियेमध्ये आज त्यांनी चौकशीला बोलवलं. कर्जदाराची संस्थेची बाजू समोरासमोर समजून घेऊन याच्यामध्ये काय दोष आहेत हे समजून घेण्याचा प्रयत्न असतानाच काल आम्हाला असं सांगण्यात आलं संस्थेकडून की ही प्रक्रिया चौकशी होतोपर्यंत थांबवण्यात आलेली आहे. एका बाजूला ही चौकशी चालू असताना चर्चेमध्ये गुंतवून बेकायदेशीरपणे वसुली करणं आम्हाला योग्य वाटत नाही. तसा शब्द संस्थेनं राजू शेट्टी यांना सकाळी फोनवरनं दिला होता. म्हणून आम्ही त्यांना सहकार्याची भावना व्यक्त केली आणि त्या पद्धतीने या सगळ्या प्रोसेस चालू आहेत. आणि त्या तारणीकाजावर इतके दिवस थकवलं की नाविलाजास्तव 101 प्रकरण करावं लागलं. आणि 101 प्रकरणाची जप्ती आल्यानंतर जप्ती न होऊ देणं आणि वारवाचे बोलणं, काही बी करणं, कुणीही यायचं, काही बोलायचं, अशा प्रकारे हा व्यवस्था चालली. संचालक मंडळाचे हाल कर्मचाऱ्यांच्यावर अंगावर जातात. हे कुठला प्रकार आहे की वसुलीला आल्यानंतर अंगावर जायचं आणि आम्हाला वेळ नव्हता का? अरे तुम्हाला वेळ होता तर तुम्ही आतापर्यंत कर्ज का ठेवलं? कर्ज जर भरलं असतं तर आम्ही आलो असतो का तुमच्याकडे जप्तीला? अजिबात आम्ही तुमच्या जप्तीला आलो नसतो किंवा काय नसतं. पण तुम्ही 1 रुपया भरत नाही, इतके पैसे बुडवताय. हे कुठला न्याय आहे? आणि कुणाला तरी जवळ धरायचं, कुणाला तरी आमच्या अंगावर टाकायचं आणि मग त्याच्यातून संस्थेमध्ये अपार करायचा. एखादी संस्था चांगली चाललेली चालू द्या ना. बिघडतं कुठं तुमचं? का तुमचं काय याला आली? तुम्ही स्वतः कर्ज घेतली, स्वतः त्याचे हे आहात, सह्या करताय, सगळं करताय तुम्ही. म्हणजे असं काही नाहीये की हे चोरून झाले, काय नाही. स्वतः हे होते तिथं कशाला सह्याला आणि स्वतः सह्या केल्यात वगैरे आणि आता सह म्हणतात हे नाही, ते आमचं नाही, हे खोटंच आहे. मग ह्यांचं एकट्याचं म्हणणं खरं का? संस्थेचं इतके लाख रुपये बुडवायचे, संस्था वेटीस धरायची, संस्थेचं वाटोळ करायचं काय? एवढंच सांगा. या भागामध्ये वाटार शरद सहकारी पतसंस्था एक गाजलेली पतसंस्था आहे आणि या गाजलेल्या पतसंस्थेला बोट लावत असतील तर चालणारी गोष्ट नाही आहे. आणि या भागातील लोकांचा त्यामुळे चांगला उत्कर्ष झालेला आहे आणि त्या मात्र आम्ही कुठल्याही प्रकारे हे कर्ज सोडणार नाही. काही करू द्या, कर्ज हे त्यांच्याकडूनच वसूल करू, हे आम्ही कधीच सोडणार नाही. धर्माधिकारी राहणार वाटार स्टेशन, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. मी शरद ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेमध्ये 2018 साली व्यवसाय वाढीसाठी कर्ज टाकलेलं. यांनी माझ्याकडनं सगळी प्रोसेस करून घेतली. प्रॉपर्टी मॉर्गेज केली. आपली प्रॉपर्टी मॉर्गेज केल्यानंतर मी आज पैसे देतो, उद्या पैसे देतो, असं टोलाटोली करत मला 2 महिने घालवून दिले त्यांनी. त्याच्यानंतर लॉकडाऊनचा विषय आल्यानंतर लॉकडाऊनमध्ये यांनी काय कागदपत्रांचा गोंधळ केला ते मला माहीत नाही. सरासरी 30 लाख रुपयासाठी प्रकरण टाकलं. 30 लाख रुपये माझ्या नावचं, 30 लाख रुपये व्यवसाय वडिलांच्या नावचं. हे प्रकरण करताना एवढं प्रकरण टाकल्यानंतर डायरेक्ट मला 28 महिन्यांनी नोटीस आले पहिलं 101चं. आणि ह्याच्यामध्ये काय गोंधळ केला मला माहित नाही. कागदपत्रांचा सगळा गोंधळ झाला नाही घेतलेले. म्हणजे मी त्यांना मागणी केली, मग तुम्ही हे नोटीस पाठवले. मी ईयर ऑफिसमध्ये जाऊन मॅडमला सांगितलं की हे पैसे तुम्ही घालवले कुठे? हे पैसे मला मिळालेले नाहीत, तुम्ही 101 दाखला देऊ नका. त्यांनी म्हणले व्हेरिफिकेशन करणं माझं काम नाही, काळे मॅडमने. मग त्याच्यानंतर व्हेरिफिकेशन करता त्यांनी 101 दाखला देऊन टाकला. त्याचं आधार घेऊन ह्यांनी आमच्यावरती कारवाई चालू केली. मग ह्या प्रकरणाची चौकशी करताना 2024 साली मला हे सगळे कागद माहिती अधिकारातून मिळाले ईयर ऑफिसमधून. त्याच्यात असं निष्पन्न झालंय की आमचे पैसे संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी परस्पर आमच्या विदाऊट सिग्नेचर पैसे ट्रान्सफर करून घेतलेले आहेत प्रत्येक कर्मचारी. आज जप्तीसाठी आलेले ते जप्ती आम्हाला मान्य नाही, कारण की आमच्या परस्पर आमच्या अकाउंटवर जे पैसे कर्मचाऱ्यांनी घेतले त्याची वसुली आम्ही का द्यायची? त्यात आमचा काय संबंध रोलच नाही नाहीत. मी सुहास विठ्ठल धर्माधिकारी, शरद ग्रामीणकडून आम्ही कर्ज घेतलं होतं. म्हणजे कर्ज हे केलं होतं, मागितलं होतं. शिवकृपाचं आम्हाला टेकओव्हर करायचं. शिवकृपानं आमच्यावर 101 केलं होतं, ते पैसे भरायचे होते. म्हणून ह्यांनी माझ्याकडनं अर्ज घेतला, मॉर्गेज करून दिलं आणि ह्यांनी परस्पर माझ्या नावे विदाऊट सिग्नेचर सह्या घेतल्या. काही सह्या
माझ्या प्रकरणाला ह्यांनी 3च बॉन्ड लावलेत आणि बाकीच्या प्रकरणाला 15 बॉन्ड आहे आणि माझ्या राहिलेल्या बॉन्डचा ह्यांनी गैरवापर केला दुसरीकडे. तिथं दुकानात असताना 7 लाख रुपये कर्ज पहिलं भरण्यासाठी आम्ही ह्यांना दिले. ह्यावेळा नवनाथ रणवरे, सचिन चव्हाण, विजय टंगसाळे हे तिघे इथं उपस्थित होते. तिघांनी पिशवीत घालून पैसे नेले तरी मला त्यांनी त्याचा पावती आज तागाय दिलेली नाही. 50 लाखाची जमीन माझी हडप केली. 50 लाखाचा फलटण मधली प्रॉपर्टी ह्यांनी माझ्याकडनं घेतली. खालची जी प्रॉपर्टी आता आहे त्यात ह्यांना घुसायचे, त्यांना गाळे बांधायचे ह्या कर्मचाऱ्यांना. काही नसताना, कारण नसताना तिथं त्यांनी एनओसी दिली नवनाथ रणवरे यांनी विदाऊट म्हणजे परस्पर संचालकांच्या खोटी कागदपत्र जोडून त्याच्यावर बी आम्ही फौजदारी करणार येतात. आज जप्तीसाठी आले होते. हा, आज ही जप्तीसाठी आले होते आणि आम्ही सकाळपासून इथं थांबलोय आणि परस्पर आमच्या जाऊन त्या मॅडमनी आणि ह्या सगळ्यांनी शेतात जाऊन ती जप्तीची कारवाई केली. मॅडम कोण होते? मॅडम हे सर्कल मॅडम रेश्मा काय चव्हाण